पहलगाम हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। 2.5 महिन्यानंतर एनआयएला मोठं यश आलेलं आहे। परवेज अहमद जोठर आणि बशीर अहमद जोठरला अटक करण्यात आली। पहलगाम हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेली आहे। एनआयएची मोठी कामगिरी, मोठं यश एनआयएला आलेलं आहे। दोन्ही संशयित लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याची माहिती, दोघांनी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांना आश्रय दिला होता अशी माहिती आता समोर येते आहे। आपल्यासोबत अभय पटवर्धन सर हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। सर, आपण पाहतोय या ठिकाणी एनआयएला मोठं यश आलेलं आहे। पहलगाम हल्ल्या प्रकरणात आता दोघांना अटक करण्यात आली आहे। हो, हे दोघ जण त्यांनी एनआयएने अटक केलेली आहे। परवेज हा पहलगाम मधल्या बालाकोट इलाक्यातला आहे आणि बशीर जो आहे तो हा हिल पार्क इलाक्यातला आहे। हे लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होते, त्यांचे स्लीपर सेल वाले होते आणि त्यांनी या लोकांना आश्रय दिला। त्यांनी जे सांगितलं की या 4 लोकांमध्ये 3 लोक पाकिस्तानी होते। आतापर्यंत आपल्याला रजा मुसा जो एसएसजीचा मेंबर आहे त्याची माहिती होती आणि त्याच्याबरोबर एक अजून पाकिस्तानी आहे याची माहिती होती, पण आता यांनी तिसऱ्या पाकिस्तानाची सांगितलेलं आहे। याचा अर्थ असा की हा पूर्णपणे पाकिस्ताननी प्लॅन केलेला अटॅक होता आणि याच्यामध्ये लोकल लोकांचा जो सहभाग होता तो फार कमी होता। हे सगळे पाकिस्तानमधून आलेले होते। पहलगाम मध्ये काही दिवस राहिले, त्यांनी रेकी केली, सगळ्यांचे लेखाजोखा घेतला, कोण कुठे उतरलेला आहे, कोण केव्हा येणार आहे आणि त्यांनी बरोबर वेळ साधून हल्ला केला। एक फार मोठं यश आहे आणि या दोघांकडनं बरीच माहिती याच्याबद्दल आपल्याला मिळू शकेल। त्याचप्रमाणे काश्मीरमध्ये जे काही स्लीपर सेल त्यांचे चाललेले आहेत, कार्यरत आहेत किंवा अस्तित्वात आहेत, त्यांच्याबद्दलही एनआयएला यांच्याकडनं माहिती मिळू शकेल। जी, धन्यवाद अभय सर, आपण दिलेल्या या माहितीसाठी आणि केलेल्या विश्लेषणासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।